Because, sir, I rise to support the cut motion moved by the honorable members of the opposition. Speaker, sir, I think the present education system requires a paradigm shift. We need to move from the medium of instruction debate to the mode of instruction debate. Speaker, sir, unfortunately, we are wasting our energy on an issue that should be best kept to the parents, as the honorable leader of the opposition has suggested. Speaker, sir, there is a need for the heart of education than the education of the heart. The concept is related. Speaker, sir, खूब जाणां आमी हाजे पयलीं उलयल्यात की एक गोंय म्हणटा नॉलेज हब जावचें म्हणून. एक लेट अस सपोज अमेरिकेक बॉस्टन आहा ते भशेन नॉलेज हब करचें आनी हें जावपा खातीर प्रायवेट इन्वेस्टमेंटूय तातूंत सपोर्ट करचो. आज एक सत्य अशें आहा की भरपूर इंजिनियर आमी प्रोड्यूस करतात पूण तांकां जॉब ना. सो द लिंकेज बिटवीन एज्युकेशन एंड एम्प्लॉयबिलिटी हॅज टू बी देर. नाजाल्यार ते शिकून कितें फायदो. फाल्यां लोकांक अशें दिसूंक शकता की शिकपच कित्याक काय म्हणून. स्पीकर सर, हें लिंक तयार करपा खातीर हें कर्तव्य सरकाराचें जाता. म्हाका दिसता सरकार जर हें लिंक तयार करूंक शकना जाल्यार आमचे आवय भाशेन आमी शिकप मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हो कन्सेप्टूच सपोर्ट करूंक शकना. मागीर सगळे म्हणटात की आपूण इंग्लिशीन शिकप आनी आपुणान भायर वचप. हें तूं जस्टिफाय करता कित्याक आज मेरेन शिकिल्लो भुरगो गोंयांत ताका जर एम्प्लॉयमेंटाक डावट जाता जाल्यार ताणें कित्याक शिकप तुमकां जाय ते भाशेन. तो इंग्लीश शिकता आनी वता भायर. कित्याक देन यू आर ओनली जस्ट अ प्लॅटफॉर्म टू सेंड देम आउट, नॉट टू कीप देम हियर, नॉट टू एम्पावर युअर स्टेट. स्पीकर सर, MOIचेर although I say that it should move from the medium of instruction to the mode of instruction, MOI is an issue which we cannot avoid. Why we cannot avoid it? Because the government seems to be confused over MOI. My question to the government is something cooking? कित्याक एक नवी समिती आयिल्ली आहा. स्पीकर सर, 6 जून 2012 पयलें कॅबिनेट डिसिजन घेतलें की ग्रांट कंटिन्यू करचें म्हणून. जे ग्रांट काँग्रेसीच्या सरकारान पयलीं दिल्ले. 18 जून 2012 आनी एक सर्क्युलर आयलो की जे सगळीं स्कुलां शिफ्ट जाल्लीं तांकां ग्रांट मेळटले म्हणून. ऑगस्ट 2013 एक एडवायझरी कमिटी काडली, एक्सपर्ट कमिटी. आनी ती एक्सपर्ट कमिटीचो आमी सामको जय जयकार केलो ह्या हावजान की ही एक्सपर्ट कमिटी ही सगळीं सोल्युशनां हाडटली म्हणून. हातूंत एज्युकेशनिस्ट आहा, हे आहा, ते आहा म्हणून. एक्सपर्ट कमिटीचो चेअरमॅन तेन्नाचो मुख्यमंत्री आसलो. मागीर 1 जुलय 2014 आनी एक कॅबिनेट डिसिजन घेतलें. मागीर 18 ऑगस्ट 2014 बील टेबल केलें आनी हें बील सिलेक्ट कमिटीक रिफर्ड जालें. इतलें सगळें जावन सिलेक्ट कमिटीन तें आसून 2 कॅबिनेट डिसिजनां घेवन आनी एक समिती नवी नोमियाड जाता. आनी ही समितीची मॅन्डेट कितें आहा की टू फायंड अ सोल्युशन. सो माय क्वेश्चन टू द गव्हर्मेंट इज द गव्हर्मेंट कन्फ्युज्ड? आर यू नॉट अवेअर वॉट इज द सोल्युशन? इतली तुमी कॅबिनेट डिसिजनां घेतली कसली? इतले सर्क्युलर काडले कसले? इतली भाशणां दिलीं खंयची? तुमी आझाद मैदानाचेर वचून उतरां कसलीं दिलीं? कोणाक दिलीं आनी कित्याक दिलीं? आतां तुमकां समिती सांगतली. समितीचो चेअरमॅन बरो मनीस, हायर एज्युकेशन डायरेक्टर भास्कर नायक. पूण जेन्ना तो रिकमेंडेशन दितलो तें रिकमेंडेशन इम्प्लिमेंट करपाक तुमच्यान जातलें? कित्याक तेन्ना कोड ऑफ कंडक्ट आसतलो, ताची मॅन्डेटूय तशी आहा. सो कांय जावचें ना. हें फकत आयचें रडें आहा तें फाल्यां उडयलां इतलेंच दिसता. आनी हें लोकांक पिशे करपाक तुमी वापरतात अशें एक एलिगेशन जर हांवें केलें जाल्यार आय थिंक आय वील नॉट बी रॉंग. स्पीकर सर, अशेंय मागीर दिसता की बाबा ही कितें एक पॉलिटिकल चिकानेरी काय? कित्याक गुरू जेन्ना वचून शिश्यांक गांवांनी वचून गाळ्यो मारता, काळे फ्लॅग दाखयता, तेन्ना तुमकां काचाबूल जाल्या काय? तुमी आबूज बी जाल्या काय? हे प्रश्नाचें उत्तर तुमचेच कडेन आहा. कित्याक आमी काळी टी शर्टां घालूंक नाशिल्लीं.
म्हणून जेन्ना ही कमिटी तुम्ही नवी अपॉइंट करतात तेन्ना आर यू ट्रायंग टू कीप द चर्च अँड द डायसेशन स्कूल्स ऑन लीश? एक धमकेचेर तुम्ही तांकां दवरूंक सोदतात काय? नाजाल्यार ही नवी कमिटी कित्याक? आनी तुमी ही नवी कमिटी कितें रिकमेंड करूंक शकता करून करून? की तुम्ही केलां तेंच बरें म्हणून सांगूंक शकता काय तुम्ही केलां तें रॉंग म्हणून सांगूंक शकता? हाजो अर्थ जाता की ती फक्त रॉंगूच म्हणून सांगूंक शकता आनी आतां तुमचो जो स्टँड आहा जो सक्सेसीव कॅबिनेट डिसिजनां घेतल्या ताजेर रिवर्स जावंक शकता. स्पीकर सर, हाजेर अशें हें सारांश म्हज्यान काडूं येता की तुमी पेरंट्सांक, तुमी भुरग्यांक आनी एंटायर एज्युकेशन सॅक्टराक मतां खातीर वापर करूंक सोदतात. हाजे पयलीं तुमी धर्म वापरला, कम्युनिटीज वापरल्या एज वोट बँक्स. नाव द न्यू कन्सेप्ट इज यूज एज्युकेशन. हें नवें गोंयच्यान. गोवा इज ऑलवेज सेटिंग अ ट्रेंड. Even in the anti-defection law, the 10th schedule of the constitution, biggest case law has come from Goa. So maybe we are setting a new trend. And therefore, my allegation against the government is that the entire education policy of the government does not look at the students and teachers. It is doing something else. This is the major point. Now, Speaker sir, speaking about some minor points. Speaker sir, एक अशें आहा की बाल रथ स्कीम म्हणून सरकारान काडल्या. हे बाल रथ स्किमान तुम्ही 3 लाख रुपया दितात, हातून 1.5 लाख रुपया सॅलरी खातीर दवरतात, 1.5 लाख रुपया डिझल इन्शुरन्स आनी मेंटेनन्सा खातीर दवरतात. तातूंतलो ड्रायव्हर आनी हेल्पर हाका 10 म्हयन्या तुमी सॅलरी दितात. ड्रायव्हराक मेळटा 10,000 रुपया, हेल्पराक मेळटा 5,000 रुपया. 5,000 म्हणटे इज बिलो द मिनिमम वेज दॅट यू युअर सेल्फ इज रिकमेंडिंग, युअर ओन गव्हर्मेंट इज रिकमेंडिंग. स्पीकर सर, हाजो अर्थ असो कितें जाता की तुमचो ड्रायव्हराचो 12 म्हयन्याक जर सॅलरी डिवायड केली जाल्यार 10 म्हयन्याची सॅलरी तुम्ही 12 म्हयन्याक तो जर जगता जाल्यार ताका 8,333 रुपया मेळटा एक ड्रायव्हराक, आनी एक हेल्पराक 4,166 रुपीज मेळटा. हाजो अर्थ दिस इज बेर मिनिमम अँड देरफॉर यू नीड टू इन्क्रीज दीस. एडिशनल फंड दिवचे. स्पीकर सर, एक गव्हर्मेंटाचे इम्पॉर्टंट डिमांड्स, मातशें टायम दिवचो. एक गव्हर्मेंटाचो इनिशिएटीव आहा सेक्युरिटी पर्सनल आनी लायब्ररियन दिवपाक. हांव हाजो एक्चुली हांव तोखेतां की हें केलें तें बरें केलें. पूण हातूंत कितें आहा की तुमी घालना की 250 भुरगेच आसपा जाय म्हणून. मिनिमम 250 भुरगे आसपा जाय. हातूंत गांवांतले भुरग्यांक इश्कोलाक कांयच बेनिफीट मेळूंक शकना, कित्याक गांवांतले हातूंत 250 भुरगे नासतात. म्हणटकर फक्त सेक्युरिटी आनी लायब्ररियन हे सिटींतल्याच भुरग्यां खातीर आहा, गांवाच्या भुरग्यां खातीर ना, हो प्रश्न जाता. स्पीकर सर, तुमी एक स्कीम अनावन्स केल्या की MOI जो व्हर्नेक्युलर भाशेन म्हळ्यार भारतीय भाशेन वता ताका 12 लाख रुपया वर्साक तुमी दितले म्हणून, आनी एक वर्स 1 लाख फुडल्या 3 वर्सांक दितले म्हणून. ही स्कीम इतली डिफिकल्ट आसली ती एकूच इश्कोलान तो फॉर्म भरलो. हाजे खातीर ती स्कीम फाटल्यान घेतली आनी तुमी 400 रुपया पर भुरगे हे ग्रांट दिले. हो ग्रांट बरोच. पूण स्पीकर सर, अशें जाता की हातूनय बी व्हडलें जें इश्कोल आहा, कित्याक हो इन्फ्रास्ट्रक्चर ग्रांट, हे व्हडल्या इश्कोलाकूच बेनिफीट चड जाता, बारीक भुरग्याक जायना. म्हणटकर दीस 400 रुपीज पर स्टुडंट शूड नॉट बी यूज्ड एज अ रिप्लेसमेंट फॉर दॅट ग्रांट. स्पीकर सर, आतां मेन इश्यू म्हणटा तो पॅरा टिचर्स, डबल पार्ट टायम टिचर्स आनी वोकेशनल टिचरांचो आहा. खूबदां आमी काडलें आनी मुख्यमंत्र्यांनी खूब तरेची आमकां एक्सप्लेनेशन दिली. पूण एक सत्य परिस्थिती आहा की एक टिचराक मिनिमम 30,000 रुपया सॅलरी मेळटा. आनी तेंच काम करपी हे पॅरा टिचर, हे डबल पार्ट टायम टिचर आनी हे वोकेशनल टिचरांक 1/3 सॅलरी मेळटा. सो वॉट इज इट? एक सायडीन सरकार म्हणटा की आमी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम एबॉलिश करूंक सोदता म्हणून, दुसऱ्या सायडीन इतल्या लोकांक तुमी कॉन्ट्रॅक्टाचेर वापरतात. सो इज दीस नॉट एक्सप्लॉयटेशन ऑफ दीस पीपल? सो स्पीकर सर, म्हाका दिसता हाजेर अन्याय जाता आनी हो अन्याय काडपाची गरज आहा. 2 मिनटां स्पीकर सर. आनी एक अशें दिसता की 2 तरेचे कायदे आहा. एक कायदो आहा गव्हर्मेंट हायर सेकंडरी, एक कायदो आहा प्रायवेट मॅनेजमेंटाक. स्पीकर सर, हे प्रमोशनल डिस्पॅरिटी इन प्रमोशन्स म्हणटी सारकी क्लियर कट दिसता. आतां बेगीन कट करून एक स्पीकर सर सांगूंक सोदता म्हणटा तें नेबरहूड स्कूल कन्सेप्ट. RTE सांगता की सायडींतल्या गांवांतल्या भुरग्यांक दर इश्कॉल आहा जाल्यार सायडींतल्या भुरग्याक एडमिशन मेळपाक जाय. म्हजे मतदारसंघात हांवें पळयलेलें आहा हें जायना. सगळे भायले येवन थंय पडटात. म्हाका दिसता इम्प्लिमेंटेशन ऑफ दीस इज व्हेरी इम्पॉर्टंट.
स्पीकर सर तशेंच आनी एक हें आहा की आतां एडमिशन घेतना 11वेक फोर्स्ड तांकां एक कसली तरी क्लास घेवपाक लायतात आनी 1.5 लाख फी. तुका 90% पसून आसले जाल्यार ती 1.5 लाख तूं फी घेवची पडटा. सो यू आर फोर्सिंग देम. आय थिंक दीस शूड बी तुमी ताजेर यू आर प्लीज टेक एक्शन ऑन दीस. I also want to give credit to the Chief Minister. I am a big critic of the Chief Minister up to now. ह्या दिसांनी जाल्यार मुख्यमंत्री आमचे तार्राकून तापार जाता. पूण एक ताका वालोर दिवंक जाय की एज्युकेशन सेक्टरान, एस्पेशली when in the case of this Dempe College, when I went to him, he has cooperated. His director education, higher education directors have cooperated. हांव दुसरे मतदारसंघांतले खंयचे तरी कॉलेजी खातीर गेल्लो, थंय बी ताणें कोऑपरेशन दिलां. Therefore, I congratulate him on this. Means he is positive when it comes to good suggestions. At the moment, other than MOI where I am doing the allegation, which is much milder than तुमचो गुरू जो करता, ताजे परत दुसरे म्हाका दिसता this other suggestions are worthy of being looked at. Speaker sir, तातूंत एक इशू आहा की नॉन सॅलरीड ग्रांट्स म्हणून आहा फॉर प्रायमरी स्कूल्स. हो नॉन सॅलरीड ग्रांट्स फॉर प्रायमरी स्कूल्स हो इशू तुमी हाजेर विचार करचो. सेकंड, कावन्सिलर्स जे अपॉयंट जातात, हे कावन्सिलर्स एड इश्कॉलाक गोवा एज्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन करता. हे एड इश्कॉलांक चान्स दिवचो, कित्याक कावन्सिलर दे नो वॉट इज बेस्ट फॉर देम एंड फॉर देयर चिल्ड्रन. सो स्पीकर सर, म्हाका दिसता हें तुमी चान्स दितले. आनीक एक जेन्ना आर्ट कॉलेजीचें येता, हाजेर आर्ट कॉलेज आहा म्हणून आर्ट कॉलेज, एकूच मिनीट, आमचो आदलो मुखेलमंत्री ओपोजिशन लिडर खुबदां म्हणटा की एअरपोर्ट कसलो काय म्हणटा. तो एअरपोर्ट असो चलप देंवता, थंय म्युरल्स आहा. गोवा इज सपोज टू बी द लँड ऑफ सोजा एंड गायतोंडे, बट दोज म्युरल्स डज इट लूक बिहेव फॉर गोवा? लज दिसता आमकां ही आर्ट कॉलेज गोंया आहा म्हणून. खंयचे बरे आर्टिस्ट तुमी तयार करतात, बरे आर्टिस्ट आहा, बट द वर्क दॅट इज बींग प्रोड्यूस्ड, आमचो गोंयच्या एअरपोर्टाचेर जे म्युरल आहा दे आर सब स्टँडर्ड म्युरल्स. इंटरनॅशनल आर्ट शूड कम इन टू गोवा. बरे आर्टिस्टांक हाडून तुमी वोट करूंक जाय, बिकॉज वी आर द लँड ऑफ सोजा एंड गायतोंडे. थँक्यू स्पीकर.